नमस्कार, मी राजा कदम भोवताल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। 10 फेब्रुवारीला मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आणि चर्चांना एकच उधाण आलं। मुंबई मार्च नंतर सरकारसोबत बोलणी झाली, एक प्रकारचा तह झाला, सगळ्या मागण्या मान्य केल्या असं दोन्ही बाजूने जाहीर झालं। काही जणांनी गुलाल उधळला, जरांगे पाटील परत आंतरवली सराटीला आले आणि आंदोलक देखील आपापल्या गावी शांततेमध्ये पोहोचले। मग मनोज जरांगे पाटील 10 तारखेला उपोषणाला पुन्हा का बसले या चर्चांना उधाण आलं। पण या चर्चांना जेवढं उधाण आलं त्यापेक्षाही काल मनोज जरांगे पाटील यांनी जी अश्लील शिवीगाळ केली त्याच्यावरून तर रान उठलं। जिकडं तिकडं सगळ्या मीडियाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी शिवीगाळ केलेले व्हिडिओ प्रसारित करण्यात येऊ लागले। मग मनोज जरांगे पाटलांनी केलेली शिवीगाळ ही चूक केली का, याचाच मागोवा आपण आज घेणार आहोत। मनोज जरांगे पाटलांनी अश्लील शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ सर्व माध्यमांनी व्हायरल केला। त्यात सोशल मीडिया किंवा न्यूज मीडिया हे कुठेच मागे राहिले नाही। परंतु उपोषणाला बसण्याचं जे मूळ कारण आहे त्या संदर्भात या व्हिडिओच्या उत्तरार्धामध्ये मनोज जरांगे पाटील काय बोलले होते ते आपण बघूया। तुमच्या बापाची प्रक्रिया आली का मग राष्ट्रपती पाठराजवर उठ झाली तेव्हा ते मिरज मधल्या दंगलीतले गुन्हे कसं मागे घेतले तुम्ही? अजित पवार याचे कसं काय घेता आले तुम्हाला गुन्हे माग? त्या छगेचे कसं काय घेतले तुम्ही? किती गुन्हे दाखल तुम्हाला माग घेतलेले? आणि आमच्या याला प्रक्रिया सांगा, आता आमचे गुन्हे माग घेऊ नका, आदेश काढा। आम्हाला बी क्रॉस कंप्लेंट द्यायचं, क्रॉस कंप्लेंट घ्या म्हणा राज्यभर। जाऊन द्या 2-3 हजार पोलीसमध्ये, आम्हाला काही काम नाही, आम्ही 2-3 हजार पोरं जातो जेलमध्ये, यांना बी जाऊन द्या। नाटकं करायला अधिसूचना तुम्हीच काढली, आता अंमलबजावणी करायला काय अडचण नाही तुम्हाला? 15 तारीख 10 तारखेला होती, तुम्ही 16 तारीख कसं काय घेतली? म्हणलो की नाही मी त्याच दिवशी? म्हणलो की नाही 16 तारीख कसं काय घेतली? म्हणलो की नाही 15 दिवस 10 तारखेला होते, नाही म्हणले ते चेंज करू, काय अडचण नाही। हां, मी म्हणलं ते पितृसत्ता कशाला घेतलं रे? मी एक व्याख्या देऊन तुम्ही घेतात, जाऊ द्या म्हणले, आता गडबडीत घेतलं तर परत बदलून टाका, कडं करू म्हणले का नाही? मी सांगितलेली व्याख्या कमी घेत नाही। म्हणजे 10 फेब्रुवारीला उपोषणाला बसण्यावरून जे संभ्रम निर्माण झाले होते तो वैताग त्यांनी त्या शिवीगाळीतून व्यक्त केला आणि त्या शेवटी त्याची कारणही सांगितली। त्यांचं म्हणणं आहे, जर सरकारनं एका दिवसामध्ये राष्ट्रपती राजवट सरकार लागू करू शकते स्वतःच्या फायद्यासाठी, मिरजमधली दंगल असेल, तिथले जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरचे गुन्हे कोर्टाला सांगून पाठीमागं आघाडी सरकारच्या काळात घेतलेले होते त्याचाही उल्लेख या ठिकाणी केलेला आहे। अजित पवारवरती जे गुन्हे दाखल झाले तेही गुन्हे पाठीमागे घेतलेले आहेत। छगन भुजबळांवरती जे गुन्हे झाले ते गुन्हे देखील पाठीमागे घेतलेले आहेत आणि आज ते सरकारमध्ये मंत्रिपद उपभोगताना दिसत आहेत। मग मराठा समाजामधल्याच आंदोलकावरचे गुन्हे मागे घ्यायला सरकारला काय झालं, हा त्यांचा प्रश्न आहे। एवढ्यावर ते थांबत नाहीत, ते असंही सांगतात की सगळे सोयऱ्याचा GR कुणी काढला? अधिसूचना। सगळे सोयऱ्यांची अधिसूचना सरकारनेच काढली आणि ती अधिसूचना अंमलबजावणीच्या संदर्भामध्ये सरकारच का हे करते, मागे पुढे पाहतं? कारण स्पष्टपणाने या ठिकाणी मनोज जरांगे पाटील म्हणतात की 15 दिवसात अधिसूचनेवर जर 15 दिवसात हरकती मागवायच्या असतील तर 25-26ला अधिसूचना निघाली, 10 फेब्रुवारीपर्यंत 15 दिवसाचा कार्यकाल संपणार होता। मग 16 फेब्रुवारी का दिला त्याच्यावरून त्याच वेळेस त्यांची बोलाबोली झाली, पण त्यांना वाटलं बा चला ठीक आहे, घाईघाईच झाले। पण पुन्हा याच्यावरती देखील सरकार उहापोह करू लागला। मनोज जरांगे पाटील या ठिकाणी स्पष्टपणाने म्हणतात की पितृसत्ताक हा शब्द कशाला घेतला, कारण माझं म्हणणं नव्हतं, मी जी व्याख्या दिली होती सगळे सोयऱ्याची ती व्याख्या या अधिसूचनेमध्ये मांडण्यात आलेली नाही, मनानेच काहीतरी केलंय। बरं, पुन्हा त्यांनी यांना सांगितलं, सरकारने सांगितले की नाही त्याच्यामध्ये आपण बदल करू। मग आजपर्यंत त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा बदल का केला नाही? अजून या व्हिडिओमध्ये एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की अधिवेशन लवकरात लवकर घेऊ असं सांगितलं होतं। मग 16 तारखेला जर संपत असेल अधिसूचना सरकारने दिली त्याप्रमाणे, तर लगेच 1-2 दिवसामध्ये अधिवेशन होऊन त्या अधिवेशनामध्ये त्या अधिसूचनेवरच्या हरकती वगैरे मागून मंजूर व्हायला पाहिजे आणि सगळे सोयऱ्याच्या संबंधामध्ये मनोज जरांगे पाटलांनी जे सांगितलं होतं त्या पद्धतीनं त्या कायद्यामध्ये दुरुस्ती व्हायला पाहिजे आणि सरसगट मराठा समाज त्या योगानं
ओबीसी आरक्षणामध्ये येईल अशा पद्धतीची तरतूद व्हायला पाहिजे. परंतु सरकारच्या या संदर्भानं कुठल्याही प्रकारच्या हालचाली दिसत नाहीत. म्हणून मनोज जरांगे पाटील 10 तारखेला उपोषणाला बसले आणि उपोषणाला बसल्यानंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. त्यांचा अतिशय छळ मांडण्यात आला. त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या पद्धतीचे संभ्रम निर्माण करण्यात येऊ लागले. कारण आज जे सगळे राजकीय पक्ष आहेत ते आतून त्यांचे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांना मनोज जरांगे पाटील हे मॅनेज झाले मुंबईच्या मार्चमध्ये अशा पद्धतीची चर्चा पसरवताना दिसत आहेत. ऑफलाईन हे मनोज जरांगे पाटलांना सहन झालं नाही आणि म्हणून याच्यावरून सरकारची किंवा सगळ्या राजकीय पक्षांची नियत काय ती स्पष्टपणाने लक्षात आली. जरांगेचा विश्वासघात करायचा, जरांगे पाटलांना संपून टाकायचं. जरांगे पाटील संपले की एकदा मराठ्यांचं आंदोलन कायमचं संपून जाईल आणि मग हे या पक्षातून त्या पक्षात जाण्यात आणि स्वतःचे राजकीय पोळी भाजून घेण्यामध्ये मोकळे राहतील. अशा पद्धतीची कटकारस्थानं सरकारची या पाठीमागे आहेत आणि म्हणून त्या उद्विग्नतेतून लोकांच्या मनामध्ये या सरकारविषयी राजकीय पक्षाविषयी जर शिवा येत असतील आणि त्याच शिवा जर मनोज जरांगे पाटलाच्या माध्यमातून व्यक्त होत असतील तर त्यामध्ये वावगं काय? एक साधी गोष्ट आहे. बाळासाहेब सराटे म्हणतात, बाळासाहेब सराटेंनी क्लिअरली सांगितलंय, स्पष्टपणाने सांगितलंय, मनोज जरांगे या माणसाकडे तुम्ही एक व्यक्ती म्हणून बघू नका, ते समाजाचं प्रतिनिधित्व करतायत आणि ज्या सर्वसामान्य गोरगरीब मराठा समाजाच्या भावना आहेत त्या भावना ते त्यांच्या कृतीतून त्यांच्या बोलण्यातून ते माध्यमांसमोर मांडतायत, सरकारसमोर मांडतायत. म्हणून सरकारनं एक व्यक्ती म्हणून नव्हे तर प्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे बघितलं पाहिजे आणि हाच मुद्दा आपल्याला ग्राह्य धरून चालावा लागेल आणि त्याच पद्धतीने सरकारला काम करावं लागेल. नाहीतर एकदा जर हे आंदोलन चिघळलं तर ते सरकारच्या हाती राहणार नाही. आज अशोक चव्हाण पक्ष बदलून गेले, मीडियाचं फोकस तिकडे जाईल असा जर सरकारचा समज असेल तर पुन्हा इकडे फोकस जरांगे पाटलावरती आहे, हे सुद्धा विसरून चालणार नाही. दुसरी गोष्ट, आज जरांगे पाटलांच्या नाकातून रक्त येते, सगळीकडे पसरले, सगळ्या महाराष्ट्रामध्ये ते व्हिडिओ जात आहेत आणि हे व्हिडिओ तिकडे जात असताना महाराष्ट्र बंदची उत्स्फूर्त घोषणा सकल मराठा समाजाने केली. त्यावर पत्रकारांनी काल जरांगे पाटलांना विचारणा केली. त्यावेळेस जरांगे पाटील काय म्हणतात हे बघा. मराठा समाजाचा कोणी मालक नाही, समाज काही पण निर्णय घेऊ शकतो. तुमचा पाठिंबा तुमचं नाही तर त्याच्याबद्दल समाज बघा, मी समाजाच्या पुढं नाही, मी समाजाच्या पुढं नाही. समाजाने जर काही निर्णय घेतला असला तिकडे पण ते शांततेत असावं एवढी मात्र माझी इच्छा. काही समाजाने निर्णय घ्यावा पण तो शांततेत घ्यावा. याच्यावरून एक लक्षात येतं की हे आंदोलन आता जरांगे पाटलांच्या हातात सुद्धा राहिलेलं नाही तर ते लोकांच्या हातामध्ये गेलं आणि या परिस्थितीमध्ये जर जरांगे पाटलांचं काही बरं वाईट झालं तर या महाराष्ट्रासमोर काय वाढून ठेवलंय याची जाणीव राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला होत नाहीये का? आणि जर होत नसेल तर मग या सरकारला काय करते सरकार? म्हणून जर तोंडातून शिव्या निघाल्या असतील एखाद्या सर्वसामान्य माणसाच्या तर त्याच्यामध्ये वावगं वाटून घेण्याचं काहीही कारण नाही. आणि अगोदरच्या व्हिडिओमध्ये जरांगे पाटील स्पष्ट म्हणताना दिसत आहेत की हैदराबाद स्टेटचं गॅझेट मंजूर करून मराठवाड्यातला सरसकट समाज हा ओबीसी मध्ये घेण्याचं ठरलेलं होतं. त्या संदर्भात आयोग असेल किंवा सरकार असेल यांनी अजूनपर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही आणि मग या सगळ्या उद्विग्नतेमधून त्यांच्या तोंडून जर सरकार संदर्भात काही अपशब्द निघाले असतील तर सरकारने ते नीट समजून घ्यायला पाहिजे. सरकारनं हा जनसामान्याचा रोष आहे असं समजून त्याच्यावरती लवकर कार्यवाही करायला पाहिजे, एवढं मात्र नक्की. आणखी मनोज जरांगे पाटलांनी च्या विरोधामध्ये सरकारनं आंदोलनाच्या वेळेसही शिवबा संघटनेतले काही कार्यकर्ते फोडून त्याचबरोबर या आरक्षण आंदोलनातले काही कार्यकर्ते फोडून त्यांच्या विरोधात आगपाखड केलेली आपल्याला पाहायला मिळते. एवढंच नव्हे तर काही राजकीय संघटना, काही सामाजिक संघटना, काही राजकीय पक्षाचे नेते यांनी जाणीवपूर्वक मनोज जरांगे पाटलांच्या बाबतीत संभ्रम निर्माण करून त्यांचं आंदोलन विस्कळीत होईल अशा पद्धतीचे प्रयत्न केलेले आपल्याला दिसतात. आणि त्यांच्याच चळवळीमधील काही जणांनी आपल्याला मानपान दिलेला नाही म्हणून केवळ या कारणामुळे विरोधी सूर आळवलेला होता. त्यांना सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी या 10 फेब्रुवारीच्या उपोषणाला बसण्याच्या अगोदर जाहीर आवाहन केलेलं आहे, तेही आपण बघूयात. आणि त्याच्यात आपले नमुने काही 10-5 जण नसन घेतला तुम्हाला विश्वासात, द्या ना सोडून. झाला असेल तुमच्यावर एखाद्यावर अपमान झाला असेल, द्या सोडून.
नसताना तुम्ही टीव्हीला पेपरला आलात एखाद्या दिवशी, द्या जातीसाठी सोडून, करा तुम्हाला जेवढं करता येईल तेवढं. आमच्याकडून तुमचं मन दुखवायला असं दुखू द्या, एखाद्या वेळेस दुखालं. एकदा आरक्षण मिळून दिल्यावर दोन तोंडात झालं आमच्या, काय हरकत नाही. पण आज ती वेळ नाहीये. ही जात खूप दिवसांनी एकत्र आली. ह्या दबावामुळे खूप कामं व्हायला लागलेत आपल्या समाजाचे, खूप. यातून एकच लक्षात येतं की सगळे समाजासमोरचे आपापसातले हेवे दावे विसरून एकदा सकल मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनासाठी सगळ्यांनी एकजुटीनं लढाई लढणं गरजेचं आहे. म्हणून इकडच्या तिकडच्या गोष्टीवरती लक्ष न देता मराठा आरक्षण, तेही ओबीसी मधून, या एकाच गोष्टीवरती लक्ष देऊन त्या पद्धतीनं सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी काम करायला पाहिजे. आणि सरकारनं देखील जे शब्द मनोज जरंगे पाटलांना वेळोवेळी उपोषणादरम्यान आणि मुंबई मार्च दरम्यान दिलेले आहेत त्याची नीट अंमलबजावणी केली पाहिजे. हा संदेशच त्यांच्या या कृतीमधून जातो. अन्यथा सरकारला या गोष्टीतून कुठल्याही पद्धतीचा पर्याय नाही आणि कोणत्याही पद्धतीनं सुटका नाही, हे लक्षात येतं. धन्यवाद.